राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत आणि भारतीय लष्कराच्या शूर जवानांच्या सन्मानार्थ नांदगाव शहरात नांदगावकरांच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। हजारो देशभक्त नागरिकांनी हातात तिरंगे घेऊन या पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। हुतात्मा चौक येथून सुरू झालेल्या या यात्रेची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली। तिथेही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले। तिरंगा यात्रेदरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, हिंदुस्तान जिंदाबाद, हम सब एक है असे राष्ट्रप्रेम गाजवणाऱ्या घोषणांनी संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले होते। त्याचप्रमाणे पाकिस्तान आणि अतिरेक्यांचा जोरदार निषेध करत मुर्दाबाद पाकिस्तान, आतंकवादांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या। पहलगामसह विविध ठिकाणी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच माजी सैनिकांचा यथोचित सन्मान करून राष्ट्रगीताने या यात्रेचा समारोप झाला। या यात्रेत नांदगाव शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आशिमाशी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, माजी सैनिक, डॉक्टर्स, वकील, व्यापारी, कामगार, तरुण, महिला आणि सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हुतात्मा चौकातून या ठिकाणी तिरंगा यात्रा सर्व महापुरुषांना अभिवादन करीत ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही आलेली आहे। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है, अशा पद्धतीचं वातावरण आज संपूर्ण भारतामध्ये आहे। 30 लाख सैनिकांच्या मागे 150 कोटी भारतीय जनता, सर्व जात, धर्म, पंथ, पक्ष सगळं विसरून फक्त आपल्या भारत मातेसाठी, आपल्या मादरे वतनसाठी सर्वजण आज या ठिकाणी एक झालेले आहे। आणि या एकतेचा हुंकार या यात्रेमध्ये, तिरंगा यात्रेमध्ये आज आपण या ठिकाणी केलेला आहे। आज या यात्रेचा समारोप करताना ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदान दिले, प्राणांची आहुती दिली, अशा सैनिकांचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, 2 बार गलती करे उसे शैतान कहते हैं, 2 बार गलती करे उसे शैतान कहते हैं, और जो बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, उसे पापी पाकिस्तान कहते हैं। अब तो नगारा बज ही चुका है सरहद पर शैतान का, नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का, अशा सगळी भावना आपल्या मनामध्ये दाटून आलेल्या आहे। पाकिस्तान नष्ट व्हावं, पाकिस्तान या भारताच्या, या जगाच्या नकाशातून नष्ट व्हावं, हीच या सर्व भारतीयांची भावना आहे। ज्यांनी आपल्या आई बहिणींचं कुंकू पुसलं, ज्यांनी लहान लहान मुलं ही या ठिकाणी रडायला लागली आपले वडील कधी येणार, ज्यांनी आपल्या माता भगिनींचं कुंकू पुसलं, असा एक सुद्धा पाकिस्तानी या भूतलावरती जिवंत राहू नये ही भावना घेऊन ही यात्रा या ठिकाणी आलेली आहे। आणि मी या ठिकाणी विनंती करेल माजी सैनिकांना की आम्ही त्यांचं नाव पुकारू, कृपया त्यांनी या ठिकाणी आपण समोर यावं। महाराष्ट्र 24 न्यूज चॅनल, नांदगाव।